सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. सानिका कुठे बाहेर चाललीस? हो ग. कुठे ग? अगं बाबाच्या अनाथाश्रमात जातात ना, तिथे त्या लहान मुलांना गोष्टी सांगायला चालले. ओ वाव, हाऊ स्वीट. त्यांना खूप मजा येत असेल ना? खरंच अगं. अवंती, त्यांच्या ना त्या इवली उलूच्या डोळ्यांमध्ये त्यांचे खरे फिलिंग्स दिसतात ग. म्हणजे कुणीतरी स्वतःहून येऊन आपल्या शेजारी बसतंय, आपल्याशी बोलतंय. ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना इतकं अप्रूप वाटत असतं ना. खरंच बाबांची ही आयडिया एवढी ग्रेट आहे ना. म्हणजे इतर कुणाला तरी आम्हाला मदत करा, या संस्थेला मदत करा वगैरे असं म्हणण्यापेक्षा आपणच जाऊन मदत करायची आणि सगळ्या कुटुंबाने त्याला साथ द्यायची. जस्ट लाईक आवर फॅमिली. तुला माहितीये, मी तिथे गेले ना की ती सगळी मुलांना ताई ताई करून पळत येतात ग. 2 दिवस जरी तिथे गेलं नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागलंय आता. ए सानिका, मी येऊ? आत्ता? हो आत्ता. ए नाही, नको. तू 4 दिवस आराम कर आणि नंतर ये बघ, बाबा तुला स्वतःहून घेऊन जातील. अगं मला तसं काही झालेलं नाहीये. अधून मधून माझं डोकं दुखतं फक्त एवढंच, बाकी मला काही होत नाहीये. नको, मला ओरडतील अगं ते. मी येणार आहे. अगं येणार आहे मी. 1 मिनिटात आहे, तयार नाही. जा लवकर ये. सौरभ, सोनालिका बोलतीये. अवंतिका पुण्याला गेली हे ऐकून खूप वाईट वाटलं. सौरभ, आय एम सॉरी. हे सगळं माझ्यामुळे घडलंय. पण तू इतका डिस्टर्ब का होतोयस? अरे हे कधीतरी घडणारे आपल्या सगळ्यांना माहितीच होतं. हो, मला समजते की तुला एक्सेप्ट करणं खूप कठीण जाते, पण सौरभ तुला एक्सेप्ट करावंच लागणार आहे. मला असं वाटतं की पूर्वीचं सगळं काही विसरून आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करूया. आय एम ऑलवेज विथ यू. उर्मिला, उर्मिला. काय रे शैलेश, किती उशीर केलास तू? चल लावूया ना आवीला फोन. आपण अवंतिकाशी नंतर बोलूया, आधी तू हे वाच. काय रे? अगं काल नेटवरती सर्फिंग करताना ही सगळी मला इन्फॉर्मेशन मिळाली. म्हटलं आधी तुला दाखवूया आणि मग डिसिजन घेऊया म्हणून प्रिंट आउट काढलाय. एका डॉक्टरची माहिती आहे लंडन मधल्या. लंडनमध्ये सेम मिलिंजिन सारखीच केस झाली होती आणि ह्या डॉक्टरने त्या पेशंटला पूर्णपणे बरा केला होता. ग्रेट. हे मिलिंदला दाखवायला पाहिजे. आपण असं करूया, आपण हे मिलिंदचे केस पेपर आहेत ना त्या डॉक्टरला मेल करूया. त्या डॉक्टरशी मी पर्सनली बोलतो आणि मग त्याच्या सल्ल्यानुसार ठरवू काय करायचं ते पुढे. हो,
पण शैलेश, या सगळ्याला खर्च खूप होईल ना रे. खरं सांगायचं तर आत्ता माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. उर्मिला प्लीज, पैशाचा प्रॉब्लेम आपण कधीही सॉल्व्ह करू शकतो. आता माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे ते मिलिंदजी लवकरात लवकर बरं होणं. पैसा किती खर्च होतो हे महत्वाचं नाहीये. ही मी माहिती मिलिंदजींना दाखवतो, तेही खुश होतील. सौरभ, आता खूप उशीर झालाय. तुम्हाला कळत कसं नाही? आपल्याला सोनालिका आणि मेजर साहेबांचा विचार करायला नको? भूतकाळात रमून काही हाती लागणार आहे का सौरभ? सांगा ना तुम्ही. आणि आपण आपलं दुःख किती काळ उगाळत बसणार आहोत? जी माणसं तुमच्यासाठी झुरतायत त्यांना समजून घ्यायला नको का तुम्ही? कधी कळणार आहे तुम्हाला हे सगळं सौरभ? खरंच मला इतकं बरं वाटलं ना तिथे. किती निरागस, किती गोंडस मुलं होती ती. तुझ्याकडे तर कशी धावत आली ना. सुरुवातीला मला बघून थोडी घाबरली होती, थोडी बिचकत होती, पण नंतर माझ्याकडे पण आली. मला खरंच जेन्युइनली खूप बरं वाटलं आज. मी सुरुवातीला तिथे गेले होते ना तेव्हाही असंच झालं होतं ग. पण अवंती, मला ना तिथे गेल्यानंतर खूप भरून आलं ग, गळा दाटून आला. असं वाटलं की ज्या वयात त्यांनी फुलावं, खेळावं, बागडावं, त्या वयात त्यांच्या नशिबी का ग हे दुर्दैव? म्हणजे त्यांचा काय दोष असावा ग की हे सगळं त्यांना सहन करावं लागतंय? खरं सानिका, मला तर तिथे खूप गिल्टी वाटत होतं. सारखं वाटत होतं की आपण स्वतःच्याच कोशात किती गुरफटलेलो असतो ना. आपल्याला त्या पलीकडचं काही दिसतच नाही आणि आपल्याला तशी गरजही वाटत नाही. सारखं मी मी माझं घर, माझी मुलं, किती अट्टहास करतो आपण. पण त्या मुलांकडे बघून वाटलं की त्यांना कुठे घर, त्यांना कुठे आई बाबा. आपण आपल्या मुलांना कशी सुरक्षितता देतो तसं त्यांच्याकडे कोण बघणार, त्यांच्यावर कोण प्रेम करणार सानिका? अगं, ह्याच विचाराने अस्वस्थ होऊन तर बाबांनी हे काम सुरू केलं. आणि मला जसं जमतं ना तशी मी तिथे जात असते, त्या मुलांना मदत करते. रिमाने पण खूप मनावर घेतल्या. दर 2 दिवसांनी ती तिथे जाते, मुलांना शिकवते, त्यांना काय हवं नको ते पाहते. खरंच रिमाने बाबांचा शब्द राखला. सानिका, आता मी पण ठरवलंय, मी पण नेहमी तिथे जाणार आहे, जेवढं शक्य होईल तेवढं. मला जमेल ते, त्यांना आवडेल ते मी त्यांना शिकवीन. माझ्या असण्याचा थोडा जरी उपयोग झाला ना त्यांना, तरी मला खूप बरं वाटेल. अगं, तुला जुईच्या शाळेत जायचं ना, उशीर होईल. ओ माय गॉड, विसरलीच होते मी. चल चल चल, आता तयार. आता हे लावू का? हे लावूया. ओ हो, वाजायला सुरुवात. हो, तू वाजव. हॅलो. हॅलो आशू, हा मी अवी बोलते. हॅलो अवी, कशी आहेस तू? आय एम मिसिंग यू अ लॉट अवी. आणि आर्य कसा आहे? मज्जेत आहे. हे काय खेळणं चाललंय. आता त्याची तब्येत पण ठीक आहे, खोकला पण कमी झालाय. थँक गॉड. त्यामुळेच मला आठवण झाली. अगं, त्या सोनालिकाच्या औषधामुळे त्याला खूपच फरक पडलाय. खरंच तिने त्यावेळी एवढी धावपळ करून औषध आणलं, त्याचा खूप उपयोग झाला. म्हणूनच ॲक्च्युली मी तुला फोन केला. तिचा नंबर हवा होता मला. मी तिला पण फोन करून थँक्स म्हणते ना.
अवी, मी तुला तिचा नंबर देते, पण तुला तिच्याबद्दल सगळं आठवतंय ना? सगळं म्हणजे? अगं, सगळं म्हणजे हेच की सौरभदाचं आणि सोनालिकाचं लग्न ठरलं आणि तरी सुद्धा तिने तुला इतकं जपलं, आर्याला इतकं जपलं, त्याचे इतके लाड केले. हे सगळं सोपं नाही आहे ग. आय डू अंडरस्टँड. खरंच सोनालिका खूप चांगली मुलगी आहे आणि म्हणूनच मी म्हटलं एकदा बोलते तिच्याशी फोन करून. आय मस्ट थँक हर. तिच्या मनात कितींदा तरी वादळ उठलं असेल, पण तरी सुद्धा तिने आपल्याला काही एक जाणून दिलं नाही. या सगळ्यासाठी मन खूप मोठं असावं लागतं. तुला हे जाणवतंय ना? हो आशू. ठीक आहे, लिहून घे नंबर. सांग. ओके, चल मी नंतर करते तुला फोन. बाय. गुड नाईट. काय ग, कोणाचा फोन होता? मीच फोन केला होता आशूला. सोनालिकाचा नंबर पाहिजे होता मला. सोनालिकाचा? तुला कशासाठी सोनालिकाचा नंबर? सानिका, मला माहिती आहे तुम्हाला तिच्याबद्दल असं वाटणं स्वाभाविक आहे, पण शी इज अ व्हेरी नाईस गर्ल. तिने आर्यसाठी मला किती मदत केली माहिती आहे. आणि दुसऱ्या कोणत्या मुलीने हे सगळं सहन केलं असतं सांग बरं मला तू. मला बरं नव्हतं त्या काळात इतकी संयमाने, इतकी समजूतदारपणे, इतकी प्रेमाने वागली आहे ती. आणि तीच नाही, त्या घरातली सगळी माणसं. सानिका, कधी कधी मला आठवलं की असं वाटतं की त्यांनी मला बरं वाटावं, तुम्हाला कसलाही त्रास होऊ नये म्हणून किती कष्ट घेतले. मला खरंच मला जाऊन त्यांचे आभार मानायचे एकदा. रिअली व्हेरी नाईस पीपल. बेटा, आज मी शोभनाताईंना भेटून आलो, पण त्यांनी मला असं सांगितलं की आता सौरभच्या डिसिजनवरच त्या पुढचा निर्णय घेतील. आय डोंट नो व्हॉट सौरभ इज थिंकिंग. प्रॉबेबली यू माइट बी नोईंग वेल. सौरभशी बोलली असशील तू या विषयावर. आय ऑल्सो ट्राय टू, पण सौरभ क्लिअर असं काहीच बोलला नाही. आय थिंक ही इज डिप्रेस्ड. बिकॉज ऑफ अवंतिका? I'm surprised. He was well aware of all these things. हे कधीतरी घडणार हे त्यालाही माहिती होतं. आय थिंक सौरभनी सगळ्या सिच्युएशनचा नीट विचार करून आता डिसिजन घ्यायला हवा. बाकी काही नाही बेटा, पण हे असं आपण आधंतरी किती दिवस लटकत राहायचं? पप्पा, मला तर वेगळीच भीती वाटते. अवंतिका इतके दिवस या इथे राहून गेल्यानंतर तिला सौरभच्या विषयी अटॅचमेंट झाली असणारच. सौरभची जशी आतून अवस्था वाईट आहे, तशीच जर का तगमग अवंतिकाची पण होत असेल तर? यू मीन टू से? येस पप्पा, मी ज्या सुखाची आतुरतेने वाट बघतीये ते सुख मला डावलून पुढे तर नाही ना जाणार. अवंतिकाने जर का परत सौरभच्याकडे यायचं डिसिजन घेतला तर? हॅलो हॅलो सोनालिका, मी अवंतिका बोलतेय. अवंतिका,
सरप्राईज ना? काही नाही, तुझी आठवण आली म्हणून फोन केला. खरं सांगू, मी फोन अशासाठी केला की आय वॉन्टेड टू थँक यू. थँक्स? कशाबद्दल? सोनालिका, खरंच सांगते, त्या सगळ्या परिस्थितीत तू जी काही धीराने वागलेस, ज्या प्रेमाने माझ्यासाठी, आर्यसाठी जे काही केलंस, त्याबद्दल मी खरोखर तुझी आयुष्यभर ऋणी राहीन. मला माहिती आहे हे सोपं नव्हतं, तुलाही खूप त्रास झाला असणार. पण सोनालिका, खरंच माझ्यामुळे तुला, तुझ्या वडिलांना, सौरभला, तुम्हाला सगळ्यांनाच जो काही त्रास झाला ना, त्याबद्दल मी मनापासून तुझी माफी मागते. अवंतिका प्लीज, तू हे सगळं असं बोलून मला तुझ्यापासून दूर करतेस. नाही सोनालिका, दूर करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण मैत्रिणी आहोत ना आता. जे काय झालं ते विसरून जाऊया. सोनालिका, सौरभ इज अ परफेक्ट मॅच फॉर यू अँड आय नो तू त्याच्यावर खूप प्रेम करतेस. माझी खात्री आहे यू आर गोइंग टू मेक अ परफेक्ट पेअर. सो विश यू ऑल द बेस्ट अँड कीप इन टच. फोन करत जा अधूनमधून. या शुअर, अँड थँक्स अ लॉट. बाय, टेक केअर. काय वाजवा, पण वाजूया दोघं. मी पण वाजव. हॅलो सौरभ, सोनालिका बोलतीये. कसा आहेस? सौरभ, प्लीज ट्राय टू कम आउट. हे बघ, आता तुझं तुलाच सावरायला नको का? सौरभ, काल अवंतिकाचा फोन आला होता आणि ती इतकी नॉर्मल माझ्याशी बोलत होती ना. आणि हो, तिने आपल्या दोघांना विश केलंय. खरंच सौरभ, तिच्याशी बोलल्यानंतर मला खूप हलकं वाटतंय. किती ग्रेट आहे ती खरंच, आणि इतकी जेन्युइन आहे ना. तेव्हा आत्ता मला कळते की तू तिच्यामध्ये इतका का गुंतलायस ते. सौरभ, म्हणून सांगते मी, तू मेंटली प्रिपेअर होईपर्यंत आय विल वेट फॉर यू. टेक युअर ओन टाईम. आणि मग नंतर मला तुझं डिसिजन कळव. काही हरकत नाही आहे. तोपर्यंत मी वाट बघेन. ओके, बाय. मला वाटतं शशांक, तू एकदा इरावतीबाईंशी आणि अभिजितशी बोलून घे, मग आपण ठरवूया. अण्णा, आपल्या पसंतीपेक्षा देवीची पसंती सगळ्यात जास्त महत्वाची. मला फक्त एवढंच म्हणायचं की मुलाची नीट चौकशी करायला हवी. हो रे बाबा, हल्ली काय काय ऐकतो आपण. चौकशी खरंच नीट करायला हवी. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण अरे चौकशी काय करायची? इरावतीबाईंचा मुलगा म्हणजे अगदी डोळे झाकून द्यावं असं स्थळ आहे. नाही नाही, एक मिनिट अण्णा, लग्न देवीला करायचं, त्यामुळे आपण काही मत मांडण्याआधी तिला काय सांगायचं ते सांगू दे ना. ठीक आहे देवी, तू बोल. शेवटी तुला काय वाटतं हेच महत्वाचं आहे. आणि मी त्यांना सांगितलंय की देवीचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, तेव्हा तू मोकळेपणाने बोल. माई अण्णा, सध्या तरी मी लग्नाचा विचारच केला नव्हता.
आणि असं अचानक निर्णय घ्यायचा म्हणजे. आणि इरावती मॅडम बद्दल मला सगळं माहित आहे, पण अभिजित बद्दल मला तसं फारसं काहीच माहित नाहीये. मला थोडासा वेळ द्या विचार करायला.